अजूनही बरसात आहे. अश्विनी, आले का? तुला एक सांगायचं होतं. सौरभ, काय सांगायचं होतं? आई एक मिनिट, काय झालंय ते नीट स्पष्ट सांग. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, प्रॉब्लेम असंच काही झालेला नाहीये. मी आणि अश्विनीने तुमच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. नाही आई, तसं नाही. तुमचा स्ट्रेस वाढू नये म्हणून लपवली होती. एक इश्यू झाला होता, पण आता तो सॉल्व्ह झालाय. झाला? कोणी सांगितलं? अगं, मनूचा फोन आला होता. ती म्हणाली की सगळे गैरसमज दूर झालेत आणि आता तिकडे सगळं नॉर्मल आहे. कसले गैरसमज सौरभ? काय सांगणार आहेत का तुम्ही? हो, आई, त्या दिवशी मी पाठकांच्या घरी गेले होते तेव्हा अरे कमाल आहे तुमची. एका शब्दाने तुम्ही आम्हाला कळवलं नाही. बाबा, अश्विनीचं असं म्हणणं होतं की तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला हे सांगितलं नाही. हो आई, माझ्यामुळे ऑलरेडी तुम्हाला खूप त्रास झालाय म्हणून मीच म्हटलं नको सांगू. आई, झालं गेलं विसरून जा प्लीज. म्हणजे मी माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या चुका तुम्ही प्लीज पदरात घ्या. आई, ही माझी म्हणजे मी यावेळी केलेली माझी शेवटचीच चूक आहे असं समजा. प्लीज मला माफ करा. आई, प्लीज. आई, मला आता कसलाच आम्ही शोधलेला नाहीये. नको मला ते मोठं घर वगैरे काही. मला फक्त माझी माणसं हवी आहेत. तुम्ही हवे आहात. आई, खरंच सॉरी. मी पुन्हा असं नाही करत. बाळा, मुलीने नमस्कार नसतो करायचा. आईला मिठी मारायची असते. सॉरी आई. हे बघ, गेले काही दिवस तुझं वागणं बघतेय मी. त्यात घडणारा बदलही जाणवतोय मला. आता मला सौरभच्या संसाराची काळजी नाही आहे. ती घ्यायला तू आहेस ना. हो, मी उद्या सकाळीच येतो. नाही, आपण उद्या बोलून घेऊयात काय ते. हा हा, हो, चल बाय 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 बाय. जेवायला येतोस ना? हो, आलोच. बिझी आहेस? थोडस बोलायचं होतं. हो, म्हणजे मी उद्याची तयारी करतोय, पण बोल ना तू. उद्या बाहेर चाललायस का कुठे? जाण्याआधी कुठे जातोयस ते घरच्यांना सांगून जाशील प्लीज. हो, मी सांगून जाईन. तू काहीतरी बोलायला आली होतीस, बोल ना. ऍक्च्युली मला तुझ्या लोन बद्दल जरा बोलायचं होतं. मीराताई, अगं होतंय माझं काम लोनचं. माझ्या मित्राचा फोन आला होता आता मला. तो म्हणाला की पुण्यात काही मोठ्या सेवाभावी संस्था आहेत, त्यांच्याकडे तरुणांसाठी एक स्कीम आहे. म्हणजे ज्या तरुणांना बिझनेस करायचंय, मोठं व्हायचंय, पुढे जायचंय, त्यांचे ते इंटरव्ह्यूज घेतात आणि जर त्यांची बिझनेस आयडिया त्यांना आवडली तर ते त्यांना फंडिंग करतात. आणि हे आहे सगळं जेन्युइन. ओके, छान. मीराताई, तू येशील माझ्यासोबत? मी हे दाखवेन सगळं तुला. अरे नाही, तू जा ना. जा तू, काही हरकत नाही. हे बघ मल्हार, हातपाय हलवायलाच पाहिजेत. तुझं स्वप्न तुला पूर्ण करायचंय की नाही
मग प्रयत्न करायलाच पाहिजेत. पण ना कान आणि डोळे उघडे ठेव. वाहवत नको जाऊस. उगाच करायचंय म्हणून काहीतरी करू नकोस. मला ना मीराताई फक्त एक संधी हवी आहे. एकदा का माझा बिझनेस सुरू झाला ना की मग बस. आय कांट वेट टू रन माय ओन बिझनेस. मग मी करू का रे तुला मदत थोडी? नाही म्हणजे मला माहितीये की तुला घरच्यांकडून मदत घ्यायची नाहीये. मदत घ्यायची नाहीये असं नाहीये, पण तुला माहितीये ना मीराताई, आपल्या फॅमिलीचं नाव इतकं मोठं आहे ना की मी काहीही केलं ना तरी हा तर काय पाठकांचा नातू आहे, ह्याच्यासाठी काय सगळंच सोपं आहे असे बोलतील सगळे, आणि तेच मला नको आहे. नाही आणि ते बरोबरच आहे. छान आहे की. आणि पण मी फक्त काय सुचवते बघा, म्हणजे आत्ता तुला स्वतःच्या नावावर लोन मिळणार नाही की नाही. त्यामुळे लोन मी माझ्या नावावर काढते आणि तुला पैसे देते. तू बिझनेस सुरू कर आणि मग प्रत्येक महिन्याला तुला जमतील तसे मला पैसे दे. इंटरेस्ट सकट दे. म्हणजे जो व्यवहार तू बाहेरच्यांबरोबर करणार होतास तो आपण करू ना. हो पण मीराताई असं होणार नाही. पण समजा जर मी ते पैसे रिटर्न नाही करू शकलो तर? अशी शक्यता नाहीच आहे मुळी. कारण आहे बघ, तू जे काम करतोयस त्या कामाविषयी तुला पूर्ण माहिती आहे. तुझं वय तुझ्या बाजूने आहे, तुझी कष्ट करायची तयारी आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुला तुझ्या कामाबद्दल प्रचंड पॅशन आहे. सक्सेसफुल होण्याकरता अजून काय लागतं? माझी ऑफर लक्षात ठेवा. मला इंटरेस्ट आहे तुझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला, आणि ते सुद्धा पूर्णपणे प्रोफेशनल. थँक्स मीराताई. थँक्स फॉर युअर कॉन्स्टंट सपोर्ट. आणि मला आवडेल तुझी ही ऑफर ऍक्सेप्ट करायला. ग्रेट, मस्त. मग जा बघ तिकडची मोठी लोक काय सांगतायत, काय विचार करतायत, तसा तूही विचार कर. आणि नुसता विचार नको करू, कामाला लाग. हो. चला, तू येतोस ना जेवायला? हा आलोच. चल चल. बरोबर 5 महिने झाले त्या दिवसाला. वादळ आता पूर्णपणे शांत झालंय. आता तुम्हाला जे दिसेल ते दृष्ट लागण्यासारखं स्वप्नवर एक सुंदर घर, पाठकांचं घर, आतिराज आणि मीराचं घर. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासस्मरे नित्यं आयुक्कामार्थसिद्धये. आता या घरात दिवसाची सुरुवात होते ते आईने म्हटलेल्या देवघरातील श्लोकापासून. कृष्णपिंगाक्षं गजवक्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेत् नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. हो हो, लॉन्चिंग डेट आपण आजच फायनल करूया. डेमॉन्स्ट्रेशन रेडी आहे, तुम्हाला पाठवले बघा. मल्हारनी त्याचं एक गेमिंग ऍप सुरू केलंय. मी त्याची बिझनेस पार्टनर आहे, म्हणजे नावापुरती. हो पण मधुराला याबद्दल काही हरकत नाही हे विशेष. ऐकलं मी सगळं. सिल्वर जुबिली. सुपरस्टार अमोल कर्णिक. आमचे अमोल दादा 2च महिन्यापूर्वी सुपरस्टार झाले. माझा चहा कुठे आहे? फिल्म फन 2022चा बेस्ट ऍक्टर मेल अवॉर्ड अमोलला मिळालाय. त्याच्या बायकोचा गुलाम या मराठी चित्रपटाने 90 कोटीचा गल्ला मिळवलाय. आणि पुढच्या 1.5 वर्षांसाठी आधी आलो या. जय श्री कृष्ण. मीरा? ना साहेब તમને નહીં પારેખ સાહેબ. ના સાહેબ, ગુજરાતી ફિલ્મ કરવી છે પણ હમણાં મારી પાસે ડેટ જ નથી અવેલેબલ. बेस्ट ऍक्टर
ऐक ना अमोल, શું ચાલશે મીરા ડાયરી એક મિનિટ હા પારીખ સાહેબ, એક મિનિટ. 2024 સપ્ટેમ્બરમાં, ના સપ્ટેમ્બર આપણે ઓક્ટોબર કરીએ. સપ્ટેમ્બરમાં તો હું કેદાર વૈદ્ય 2024 સપ્ટેમ્બરમાં કેદાર વૈદ્યની इंटरनॅशनल फिल्म करू છું. मराठी, गुजराती, हिंदी या तिन्ही भाषांमधला सगळ्यात बिझी आर्टिस्ट झालाय आमचा अमोल. अहो पुढचे 1.5 वर्ष एकही डेट नाही अवेलेबल याच्याकडे. अमोल दादा ठीकच म्हणायचे, इतक्या बिझी आमच्या मधुराताई आहेत. मीरा चल लवकर, मधुराला उशीर होतोय. हो हो, बघितलं ना, बिझनेस वुमन मधुरा कर्णिक. प्रत्येक महिन्याला भारतात कुठे ना कुठेतरी यांच्या ड्रेसेसचं एक तरी एक्झिबिशन असतंच. जी 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 गुप्ता साहब, मैं समझ सकता हूँ, लेकिन वाकई में नहीं है वक्त मेरे पास. मेल झाला सीन. हाँ मतलब शूट डेट्स नहीं दे सकता हूँ क्योंकि मैं ऑलरेडी एक रीजनल फिल्म कर रहा हूँ. हो हो, हाँ जी. नाही 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 अहो, सर कोणी कमिटमेंट ऐसे कैसे छोड़ सकता हूँ. अरे अहो है की नाही? हा नाही, पण तुम्ही सारखं सारखं फोन करू नका. एक मिनिट थांबा, तिला वेळ नाही आहे का बघतो. एक मिनिट. मधुरा, अगं कोण आहे नागपूरचा कॉन्ट्रॅक्टर अभिजित, सारखा फोन करतोय मला. त्याला एकदा काहीतरी सांग. नाहीये तिला वेळ, नाहीये तिला वेळ, ती करेल नंतर तुम्हाला फोन. हा पॅटर्न मला खूप आवडलाय. हा पॅटर्न आवडला, फक्त लाल रंग आहेत. अहो रिक्वायरमेंट ती होती रंगाची. हा नाही सर, नाही वो दुसरा एक. काय ग मधुरा, त्यांना बोलते. नहीं सर, वो एक डिजाइनर है. सर क्या करूं, मुझे पता है फिलहाल यही ट्रेंड चल रहा है ओवरवेट प्रोटॅगनिस्ट का. हाँ जी सर. आई मला खरंच ते नेटचं पॅटर्न खूप आवडलं. तुझ्यासाठी बनवू असं. येस. ही बघितली. आता सध्या हिच्या हातात पुस्तक असतं, हे असं चित्र नेहमी दिसतं, कारण राहिलेलं MBA कम्प्लीट करायचं ठरवलं हिने. मधुरा, अब हा तुझा अभिजित कॉन्ट्रॅक्टर डोक्यात जातोय आता माझ्या. अति करतोय तो. एक काम कर ना. हो? माझ्याही डोक्यात जातो तो. अरे नाही. केवढा तो. बरं तिचे बाकीचे आहेतच कॉन्ट्रॅक्टर, त्यांना द्यायचं ना. मुंबईच्या स्वप्नीलला द्यायचं, नाशिकच्या अभिजितला द्यायचं. या सगळ्या कोलाहलात एक माणूस मात्र शांतपणे आपलं आयुष्य जगतोय. बाबांनी सरेंडर केलं आणि त्या फाईलमुळे वैशंपायन पुरते अडकले. आता बाबा माफीचा साक्षीदार म्हणून बेलवर आहेत आणि सुलक्षणा हॉस्पिटलचा सगळा कारभार डॉक्टर आदिराज पाठक अत्यंत पारदर्शीपणे सांभाळत आहेत. बाबा चहा. आणि मीरा हॉस्पिटल उत्तम मॅनेज करते माझ्या बरोबर. यंदा इंटरनॅशनल ऑफ्थमॉलॉजी कॉन्फरन्स मध्ये ती तिचा पेपर प्रेझेंट करायला जाणार आहे. आणि मी माझं मजेत चाललंय. सुंदर आणि एफिशियंट बायको असल्यावर फार चौकशी करू नये. ती म्हणेल त्याला हो म्हणावं, हे एवढं शिकलोय. हा आता मीरा तिची स्ट्रॉंग कॉफी आणि माझी दुधट कॉफी यावर तर मला कधी कधी टोमणे मारत असते, पण टोमणे आणि चिमटे यांचा हिशोब न मांडल्यामुळे आमचं अगदी उत्तम चाललंय. हा फक्त एक बॅलन्स शीट अजून टॅली करायची राहिली. हॅलो, चाललंय काय? काही नाही, बॅलन्स शीट मांडतोय. हा हा म्हणजे आपण इतके कचा भांडलो तर मग त्यातनं आपण काय कमावलं आणि काय गमावलं याची बॅलन्स शीट मांडतो. ओके, मग काय कमावलं? नाती. जनरली ना भांडून लोक एकमेकांपासून वेगळे होतात, दुरावतात, पण आपल्या भांडणामुळे 2 कुटुंब एकत्र आली. खरं. आणि गमावलं काय? वेळ. म्हणजे तुझ्या बरोबर न भांडता जो मिळू शकला असता असा सुंदर आणि अमूल्य वेळ. गुड. मग त्यातून शिकलास का काही? शिकलो ना.
बायको शिवाय सुद्धा कधी कधी राहायला हवं. अगं म्हणजे बायकोची किंमत कळते. सारखी सारखी कशाला हवी आहे किंमत कळायला? एकदा कळली बस झालं ना. मीरा, तू ना टिपिकल बायको सारखं माझ्यावर बॉसिंग करायला लागलीस. हो का? आणि तू ना टिपिकल नवऱ्यासारखा मी कसा कजाक बायकोचा बिचारा नवरा आहे असं सांगायला लागलास. आहेस ना ते खरं. कुठं बोलायला लागलास रे तू? चल आधी लगेच काय सॉरी म्हणतोस? मग मी पण खरं बॉसिंग करत असेल तर मग मी पण सॉरी. आपली भांडणाची सवयच गेली. बरं झालं गेली ते. तुला ना माझ्याशी भांडताच येत नाही हे खरंच आहे. का होत असेल असं? कारण बेस्ट पेक्षा बेटर काही नसतं. कॉम्प्लिमेंट्स थँक्यू. होय. आधी खरं सांगू, मला ना एक गोष्ट कळली. भांडण असतं ना भांडण, ते भांडून भांडून संपतं. पण प्रेम असतं ना प्रेम, प्रेम करून करून वाढतं. कारण प्रेमाला एक्सपायरी डेट नसते. क्या बात है. सत्य. मीच समजली. ह्यावेळी पाऊस येतो का काय? चल. होय. तुझा आरशात आहे बघते तुझ्यात मला